आदित्य सर, देवी आई लई खुश आहेत. है ना? हीच योग्य वेळ आहे आपल्या लग्नाबद्दल त्यांना समज खरं खरं सांगायची. आपण सांगूया का त्यांना खरं? काय झालं आदित्य सर, माझं काही चुकलं का? नाही 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 वेडी, तुझं काही चुकलं नाहीये. पण पारू प्लीज समजून घे ना. म्हणजे काय ना, हे बघ, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी मावशी आईबाबांचे कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या समोर इतक्या मोठ्या सत्याचा सामना करायला मला त्यांना लावायचा नाही आहे. म्हणजे आईबाबा काय रिॲक्ट होतील, कसे रिॲक्ट होतील मला खरंच कळत नाही. मला हे सांगायला त्यांना अजून थोडा वेळ हवा आहे. आदित्य सर, तुम्हाला समजत नाही. हे बघा, अजून वेळ नको घालवायला. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. मला माहिती आहे. प्लीज आदित्य सर, तुम्हाला हे बी समजत नाही. मला जड जाते असं वावरायला. पारू, तुला असं का वाटतंय की मी समजू शकत नाही? डेफिनेटली समजू शकतो यार, पण पारू तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल प्लीज, माझ्यासाठी. पारू. आदित्य सर, हात सोडा माझा. हात का सोडू? मी नाही हात सोडणार आहे. नाही सोडणार म्हणजे? एक तर तुम्ही माझं काय ऐकत नाही. तुम्ही हात सोडा. ओके, सोडा म्हणलं ना. माझं ज्या मुलावर लई प्रेम आहे त्याच्या बरोबर माझं लगीन झालं आहे आणि आता त्यांचा साखरपुडा एका दुसऱ्याच मुलीसोबत होणार आहे. काय? या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे. माझा साखरपुडा आहे. मला इथे अजिबात तमाशे नको आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे त्याचा साखरपुडा या पॅलेसमध्ये? होय. आदित्य नक्कीच पारू मॅडमना फसवतो. होणार नाही त्याला. पारू मॅडमचं इतकं प्रेम आहे त्याच्यावर आणि खेळवतोय का? पाहिल्या कोणीच नाही आलंय, आपणच पाहिले आहोत. येत असतील हळूहळू. पाहिल्या कोण आहे? लाल माती कुस्तीची, मिसळ झणझणीत वारपायची, बट रस्सा तांबडा पांढरा, कोल्हापूरच्या पद्मावतीचा निस्ता पद्मा. आम्ही ओळखलंच नाही आणि आधी तर आम्ही इतकं घाबरलो. एवढी बदलली आहेस तू. हो, अगदी ओळखता नाही आलं ग. हो ना, कशी लाजरी बुजरी होती ना, आता वेगळीच दिसते. लांबनच कुठं गायब झाला होता? हा, बोला, काय हाल हवाल? म्हणजे आम्ही ठीक आहोत. तू कशी आहे? हो ना. मी माझ्या स्वप्नांच्या जगात, मस्तपैकी सुखाच्या ढगात. हे बघा, हे माझं घर आणि ही माझी फॅमिली. माझे मिस्टर कोल्हापुरातले मोठे बिझनेसमॅन आहेत. दोन्ही पोरं वडिलांच्या हाताखाली बिझनेस मस्त सांभाळतायत आणि माझी पोरगी लग्न करून फॉरेनची पाटलीन झाली आहे. 2 नातवंड आहेत, फाड फाड इंग्लिश बोलणाऱ्या शाळेत शिकतायत. मागे वावर आहे आणि पुढं आवर आहे. दावणीला 4 म्हशीनं 3 गायी बांधल्यात. दूध दुभतं विचारू नका आणि शेळ्या बकऱ्या मोजू नका.
आणि शेती तर एकरात नाही हेक्टरात आहे. गाड्या आणि घोडे तर एकापेक्षा एक. मोजत बसलात तर संध्याकाळी रंकाळ्यावर भेळ खाऊनच घरला जावं लागतंय. आपला सगळा राजेशाही विषय आहे. वा, छान वाटलं ऐकून. हो ना. अगं पण आपलं कॉलेजचं रियुनियन इकडेच आहे ना? हा, तू भेटलीस का इतर मुलींना? बाकीच्यांचा काय विषय आहे? मी फक्त तुम्हा दोघींनाच बोलवलंय इथे. काय? मी ना तुम्हाला सांगायचं काम केलं, तेही फुकट. लोक मला पैसे देतात याचे. हा, आता विश्वास ठेवायचा की नाही तुमचा प्रश्न आहे. न पैसे देतं सांगतात. ठीक आहे, मग सांगा, अजून काहीतरी सांगा. हा सांगा. हा 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 हा, चालेल. तुम्ही ना 1 ते 5 पर्यंत आकडे मोजा आणि 5व्या आकड्यापर्यंत तुम्ही येईपर्यंत तुम्हाला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येईल. हा, तुम्ही एकदा करून तरी बघा. हॅ काय हॅ करा. बघा, बोलले होते ना मी. हो बहिणी, खरंच तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे, तेही साधना न करता. हा, साक्षात्कार, खरंच साक्षात्कार झालाय तुम्हाला. आता पटलं ना तुम्हाला? हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. हा, खरंच. ओ पाय कुठे आहेत तुमचे? दामिनी माता की जय.